नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छानच असाल. चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया. ठरलं तर मग मालिकेचा. सायली कल्पनाशी बोलत असते. कल्पना म्हणते, मला आता जरा आराम करायचा आहे. कल्पना रूममध्ये जाते. मनातल्या मनात म्हणते, मला पण सगळं पटतंय, पण माझी जखम खूप खोलवर रुतलेली आहे. इकडं प्रतिमा प्रियाला विचारते, कुणाचा फोन होता? हा महिपत तोच ना, वात्सल्य आश्रम मर्डर केसमधला? तो तुला का फोन करत होता? प्रिया जरा गोंधळते आणि हे सगळं पाठीमागून रविराज ऐकत असतो. रविराज म्हणतो, तन्वी, तुला महिपतचा कॉल येतो? तन्वी म्हणते, तन्वी एकदा सफाईने खोटं बोलते. म्हणते, अगं आई, तुला गैरसमज झाला आहे. तो महिपतचा फोन नव्हता, माहीचा फोन होता. आणि तिला फोन दाखवते. पण प्रतिमाच्या डोक्यात शंका असतेच. अश्विन तेवढ्यात तिथे येतो प्रियाला घ्यायला. इकडे अर्जुन त्याच्या कामात गुंग असतो. त्याचं सायलीकडे लक्षच नसतं. सायली म्हणते, आईबरोबर डेट तर झाली, पण नवरा काय बघतच नाही. ती एक चिठ्ठी लिहिते. त्यात काम करताना माझा नवरा किती देखणा दिसतो असं लिहिते. आणि ती तिच्या अर्जुनच्या कॉफीच्या मगच्या खाली ठेवते. पण अर्जुन काय बघतच नाही. सायली रुसून बाजूला उभी राहते. तेवढ्यात अर्जुन ते बघतो आणि लगेच सायलीजवळ जातो आणि रोमॅन्टिक मूडमध्ये येतो. इकडे प्रिया म्हणते, स्टेशन रोड तर आला का तर काही करून अश्विनला थांबवायला लागेल. ती उलटीचं नाटक करते आणि अश्विन गाडी थांबवतो. तो पाणी आणायला जातो. तेवढ्यात महिपतची गाडी येऊन त्याला धडकते. महिपत खाली उतरतो आणि माफी मागतो. म्हणतो, अरे चला मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जातो. माझ्याकडून चुकून झालं. अश्विन त्याला म्हणतो, मला काही गरज नाही, मला येते माझी मलमपट्टी करता. महिपत ऐकतच नसतो. म्हणतो, मी येणारच तुमच्यासोबत. प्रिया म्हणते, जाऊ दे ना अश्विन, येऊ दे त्याला. अश्विन प्रिया घरी येतात आणि त्यांच्या मागोमाग महिपत पण येतो. प्रिया सगळ्यांना आवाज देते. म्हणते, सगळे बाहेर येतात आणि अश्विनला बघून त्याची काळजी करू लागतात. तेवढ्यात महिपत म्हणतो, अहो चुकून झालं हो माझ्याकडून, त्याच्यावर कुणाचाच विश्वास नसतो. अर्जुन रागातच त्याची कॉलर पकडतो. म्हणतो, माझ्या भावाकडे वाकड्या नजरेने जरी बघितलं ना, तुला उभा चिरीन. महिपत म्हणतो, अहो मी असं करेल का? इथून पुढे डॉक्टर साहेबांना माझ्याकडून काही होणार नाही. सायली म्हणते, म्हणजे काय, दुसऱ्याला त्रास देणार तू? महिपत म्हणतो, नाही हो, आपला संबंध फक्त कोर्टात. तुम्ही तुमची काळजी घ्या, एवढंच. महिपत इनडायरेक्टली धमकी देतो. पूर्णाजी म्हणते, या सगळ्याचं मूळ ना ते आश्रम केस आहे. अर्जुन म्हणतो, असं काही नाही, आपल्यासोबत त्या केसमधल्या काही माणसांचा डायरेक्टली संबंध येतो ना. प्रिया जरा बावरतेच. म्हणते, अश्विन बघितलंस ना? अर्जुन म्हणतो, अरे मी तुला कुठं म्हटलो तन्वी, मी तर तुझं नाव पण नाही घेतलं, मी मधुबनबद्दल बोलत होतो. सायली लगेच म्हणते, चोराच्या मनात चांदणं. तर हा होता आजचा भाग. कसा वाटला तुम्हाला? प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.